सो गुड मॉर्निंग. पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुवास. मित्रांनो, आज या दुबईतला शेवटचा दिवस आहे आणि बघता बघता जाण्याचा दिवस आला. तो नेहमीच येतो. सो जाताना थोडंसं असं वाटतं की अरे अजून 2 दिवस असले असते. हे 2 दिवसांना सुद्धा असंच वाटेल. सो पुढच्या ट्रिपची तयारी करूया. आज बुर्ज खलिफाला आपल्याला जायचं आहे. त्याचा आहे मोठी बिल्डिंगच, पण जगप्रसिद्ध मोठी बिल्डिंग आहे आणि त्याला भेट देऊया, बघूया कसा आहे बुर्ज खलिफा आणि जाऊया आपल्या घरला. सो हा शेवटचा दिवस आहे. 12 वाजता चेकआउट करायचं आहे आणि आपल्याला निघायचं आहे. सो लेट्स एन्जॉय द लास्ट डे इन दुबई. सो इकडे दुकानात आलो आहे. दुकानात आलो होतो आणि प्रियाला सरप्राईज आयफोन 16 प्रो मॅक्स आपण घेतलेला आहे. चला, डील झालेली आहे, घेतलेला आहे. आता त्याचं अनबॉक्सिंग करूया आणि प्रियाला देऊया सरप्राईज. हा आहे आयफोन 16 प्रो मॅक्स प्रियासाठी घेतलेला सरप्राईज फॉर प्रिया. दुबईमधून त्यासाठी स्पेशल सरप्राईज घेतलेला आहे 16 प्रो मॅक्स. सो चला करूया याचं अनबॉक्सिंग. प्लीज आ जाना फोन 15 गाणं लागतो. ठीक आहे, चांगलं लागतं. घेऊन झालेला आहे. आता फाफडा खाऊन सेलिब्रेशन चालू आहे. चलो ठीक आहे. हे आपले स्वामी आज वेगळ्या अवतारात आलेले आहेत. सो स्वामी फाफड्यावर ताव मारतायत. स्वामींचा प्रसाद म्हणून आम्ही फाफडा खात आहे. येस, ओळखलं का? स्वामी महाराज की जय. सो आता आयफोन घेऊन आपण हॉटेलला पोचलेलो आहे आणि आता प्रियाच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन आपण रेकॉर्ड करणार आहोत. सो बघूया तिला कसं वाटतंय आयफोन बघून. पहिला आयफोन आहे तिचा आणि तिला एक सुंदर दुबईमध्ये आल्यावर एक गिफ्ट द्यायचं होतं मला. सो ते माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. सो चला देऊया तिला आयफोन आणि रेकॉर्ड करूया तिची रिॲक्शन. आलाय कशाला चाललंय का म्हणून ठीक आहे की काम काय बघ ना. रुचीला न्यायचं नाही. छान आहे. तुझ्यासाठी स्पेशल आणायला गेलो मी, काहीच घेतलं नाही. कसं वाटलं भैया? काही नाही वाटलं, रिॲक्शन नाही घेतलं. अरे असं काय बाबा, म्हणजे मस्त, थँक्यू. आता हसू फुललेला आहे चेहऱ्यावर. सो अभिनंदन. थँक्यू. फर्स्ट आयफोन. फर्स्ट आयफोन. सो आता निघालो आहोत बुर्ज खलिफा बघायला. बुर्ज खलिफा हे आता आमचं दुबईमधलं शेवटचं डेस्टिनेशन आहे आणि गंमत सांगायची म्हणजे शेवटच्या शेवट गोड होतो ना, शेवट गोड म्हणतात ना. तर आमच्याकडं आज एक गोड माणूस जॉईन झालेला आहे शेवटच्या ट्रिपला. त्यांचं नाव आहे केदार साखरे. सो चला जाऊया बुर्ज खलिफाला आणि शेवटचं डेस्टिनेशन दुबईमधलं बुर्ज.
केदार, हे फ्युचर म्युझियम आहे बघ. आणि याच्या बरोबर समोर त्या आपल्या ट्रेझरचं घर आहे. सो दुबई मॉलमध्ये पोचलोय. बुर्ज खलिफाचा जो रोड आहे, रस्ता आहे, तो या मॉलमधूनच जातो. चला तर जाऊया बुर्ज खलिफा. सो बुर्ज खलिफाच्या लाईनमध्ये उभे आहोत. आता बुर्ज खलिफाच्या वर जायचं आहे आपल्याला. सो बघूया, तिकीट दाखवून 7 लोक आहे आम्ही. सो जाऊया वर आणि बघूया बुर्ज खलिफा. सो तिकीट आता घेतलेलं आहे आणि लाईनमध्ये उभं राहतोय बुर्ज खलिफाच्या. तिकीट काउंटरवरून तिकीट घेतलेलं आहे. 7 लोक आहोत आम्ही. हम 7 आहे. सो आम्ही निघालो आहोत. रुचिर बरोबर आहे. जाऊया बुर्ज खलिफा. सो बुर्ज खलिफाचा सिक्युरिटी चेक झालेला आहे. आता जाऊया पुढे. इथं फोटोग्राफ काढतायत आणि फोटोग्राफ काढून झाला की पुढची एंट्री. इज माय फ्रेंड फ्रॉम दुबई. या फ्रॉम नेपाल. सो आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे छोटासा बुर्ज खलिफा आहे. त्याची प्रतिकृती इथे लावलेली आहे. त्याच्याबरोबर आपण फोटो काढू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. ही बुर्ज खलिफाची प्रतिकृती तुम्ही इथे पाहू शकता आतमध्ये आल्यावर, वर बुर्ज खलिफावर जायच्या अगोदर. भारतामधून गायब झाले होते ते इकडे सापडलेले आहेत. विदाउट सोन्याचे. दुबईमध्ये सोन्याचं काय कौतुक नाही, त्यामुळे ते सोनं घालत नाही तिकडे. एक एक स्टेप आम्ही पुढे पुढे चाललेलो आहे बुर्ज खलिफाच्या. कसं कन्स्ट्रक्शन केलं याची सुद्धा इथे व्हिडिओज किंवा फोटोज दाखवलेले आहेत. तुम्ही इथं काउंटडाऊन पाहू शकता की लिफ्ट कुठल्या फ्लोअरवर आहे आणि ती कुठे येते आहे. सो आता लिफ्ट वर चाललेली आहे आणि ती तुम्ही वर मोठ्या अक्षरात पाहू शकता त्याचे फ्लोअर आणि खाली त्याचं अंतर पाहू शकता. सो अशा प्रकारे लिफ्टमध्ये इथून गेल्यानंतर आपण किती फास्ट वर जातो हे आपण पाहू शकतो. सो चला तर जाऊया लिफ्टमध्ये आणि पाहूया की लिफ्ट कशी आणि किती वेगानं वर जाते. इथं कोपऱ्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की लिफ्ट किती वेगानं वर जाते. तो फास्ट बघूया आपण की लिफ्ट कितव्या मजल्यापर्यंत, 125व्या मजल्यापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि ते किती फास्ट जाते. सो मुद्दाम मी हे इथे ठेवलं आहे कारण आपल्याकडे इकडे ना छोट्या लिफ्ट असतात, कमी मजल्याच्या लिफ्ट असतात, पण आता तुम्ही बघता 31, 32, 33 किती फास्ट ही लिफ्ट बुर्ज खलिफाच्या 125व्या फ्लोअरला आपल्याला घेऊन जाते. सो हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं की इतक्या मोठ्या टॉवरमध्ये ही लिफ्ट कशी तयार केली असेल. आणि बघता बघा बोलता बोलता आपण 60, 64, 65 मजल्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. हेच आपल्याला जायचं आहे 125व्या मजल्यापर्यंत. सो पहा या लिफ्टमधून आपण कसे जातो 125व्या मजल्यापर्यंत. बघता बघता आपण 80च्या पुढे गेलो आहोत, 90च्या पुढे गेलो आहोत आणि ही लिफ्ट आपल्याला घेऊन जाणार आहे 125व्या मजल्यावर, जेथून आपल्याला पूर्ण दुबईचा व्ह्यू दिसणार आहे बुर्ज खलिफाच्या वरून. आणि आपण आता काही क्षणातच पोहोचतोय बुर्ज खलिफाच्या 125व्या फ्लोअरला आणि आपण आता चक्क पोहोचलेलो आहोत 125व्या फ्लोअरला. चला तर उतरूया आणि पाहूया व्ह्यू. सो आपण बुर्ज खलिफाच्या 125व्या फ्लोअरला पोहोचलेलो आहोत. सो तुम्ही पाहू शकता येथून दुबईचा संपूर्ण व्ह्यू.
सो आता मी काही जास्त बडबड नाही करणार, तुम्ही एन्जॉय करा बुर्ज खलिफाच्या 125व्या फ्लोअरवरून दिसणारा दुबईचा व्ह्यू. वाळवंटामध्ये जे मॅनमेड मिरॅकल्स तयार केलेले आहेत ती आहे दुबई. खलिफाच्या या 124-125व्या मजल्यावर मी आलेलो आहे आणि तुम्ही मागं बघू शकता की बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. पाठीमागून या ओपन कॅमेऱ्यातून दिसत नाही पण जबरदस्त आहे व्ह्यू, पूर्ण दुबईचा व्ह्यू आहे. सो इकडे फोटो सेशन आणि बऱ्याच गोष्टी चालू आहेत. 124व्या मजल्यावर 25व्या मजल्यावर आम्ही आलेलो आहे. सो एन्जॉईंग बुर्ज खलिफा व्ह्यू. इथून आम्ही व्ह्यू एन्जॉय करतो आहे आणि मजा येते. सो सगळे दुबई बघायला मिळते या 125व्या मजल्यावरून. सो एन्जॉईंग बुर्ज खलिफा फ्रॉम 125th फ्लोअर. डिझाईन तेवढं वेगवेगळी आहे. साखरे साहेब नमस्कार. अरे या मॅडम ओळखीच्या आहेत, पुण्याच्याच आहेत. घे ना. सगळं एन्जॉयमेंट चालू आहे, खरेदी चालू आहे, सोव्हिनियर घेतलेले आहेत, सगळे घेतलेले आहेत. सो शेवटचा दिवस दुबईमधला. वी आर एन्जॉईंग अ लॉट. बुर्ज खलिफा विजिट झालेली आहे. आता खाली आलेलो आहे. खाली सोव्हिनियर शॉप आहे ते सुद्धा बघत आहे. काढलेला फोटो 71 दिरहम म्हणजे कायच्या काहीच किंमत आहे, खूप महाग आहे. सो चला प्रोसीड करूया नेक्स्ट ठिकाणी. सो इकडं ऑर्डर केलेलं आहे जेवण दुबई मॉलमध्ये याच्या फूड कोर्टमध्ये. सो तुम्ही बघताय की समोर मराठमोळं मिक्स जेवण आलेलं आहे आणि सगळे आता खूप भुकेलेले आहेत चालून चालून फिरून 125व्या मजल्यावर जाऊन. चला ताव मारूया या जेवणावर. बुर्ज खलिफा पाहून झाला, आता पेट पूजा चालू आहे. सो करूया पेट पूजा आणि मग जाऊया हॉटेलवर. तुम्ही माझ्या मागं बघताय बुर्ज खलिफा. आता आपण पाहून आलो, तोच हा बुर्ज खलिफा आहे आणि छान 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 125व्या मजल्यावर गेलो, सगळं दुबई पाहिलं. सो बुर्ज खलिफाची ट्रिप आता कंप्लीट झालेली आहे. सो चला जाऊया आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर.
तुम्ही बघताय मी बुर्ज खलिफाच्या बाहेर आलेलो आहे आणि हा रोड तुम्ही बघू शकता. ही स्वच्छता, या लक्झरियस ब्रँडच्या गाड्या, हे एवढं छान फुटपाथ, खरं तर हेवा वाटतो अशा या स्वच्छतेचा आणि या सगळ्या श्रीमंतीचा. एअरपोर्टवर आहे, बऱ्याच गोष्टी चालू आहेत, काहीतरी एअर स्पेस बंद, बरं काय कळते बघूया. आज पोचतोय का, तोपर्यंत रिलॅक्स व्हायसाठी थोडी मसाज घेतोय आम्ही. इकडे बघा, सो मसाज घेतोय. आणि तुम्ही हा माझा साज बघितला का, हा साज लावलेला आहे मी मसाज घेण्यासाठी. सो मसाज. सो येऊन बसलेलो आहे फ्लाईटमध्ये आणि बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत. कतारवर युद्ध झालेलं आहे. अमेरिकेवर कतारच्या एअरबेसवर काहीतरी बॉम्ब असं काहीतरी झालं आहे, बरंच काही माहीत नाही काय. आमचा फोन बंद आहे, हल्ला बिल्ला झाला आहे. सो फायनली आम्ही बोर्ड झाले आहे, फ्लाईट बसलेलो आहे. हे दोघं बघा कसे बघतायत माझ्याकडे. सो निघालेलो आहे फायनली इंडियाला. आणि इकॉनॉमी क्लासमधून प्रीमियम इकॉनॉमीमध्ये अपडेट झालेलं आहे. त्यामुळं लाड चालू आहे, ज्यूस, तोंड पुसायला टॉवेल, सो अशा बऱ्याच गोष्टी चालू आहेत. जेवण काय ते पण तुम्हाला दाखवतो. सो चला निघूया आणि जाऊया आणि वेळेत पोचूया मुंबईला आणि तिथून पुण्याला. सो हे रुचीचं काहीतरी मस्त मस्त गंमत चालू आहे, त्याकडे नेहमीप्रमाणे आपण लक्ष द्यायचं नाही आहे. आपण निघूया आणि मुंबईला पोचलो की पुण्याला जाऊया. मस्तपैकी जाताना नाश्ता करूया. आपल्या मधल्या इथे मिसळ खायची खूप इच्छा आहे. त्यात मिसळ करतायत, मिसळ नुसतं फ्लेवर ऑफ शिमला. चला. सो दुबईला आता बाय बाय म्हणण्याची वेळ आलेली आहे. विमान रनवेवरून झेपावत आहे. अखेर आम्ही विमानात बसलो आहोत. विमान रनवेवरून सुरू आहे. आता ते थोड्याच वेळात जमिनीवरून आकाशामध्ये झेपावेल आणि दुबईला बाय बाय म्हणण्याची वेळ आलेली आहे. सो आम्ही हळूहळू आकाशात निघालो आहोत आणि आपल्या मायभूमीच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. सो वाळवंटामध्ये खूप छान मिरॅकल्स तयार केलेले आहेत. खूप अपॉर्च्युनिटी आहेत या लँडवर. जगाचं प्रवेशद्वार असं म्हणू शकतो आपण. GCC कंट्रीमध्ये ज्यांना काही व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हे प्रवेशद्वार आहे. सो दुबई आम्ही पुन्हा येऊ आणि पुन्हा येऊ असं म्हणूनच या दुबईला बाय बाय म्हणतोय. सो खूप छान एक्सपिरियन्स होता हा दुबईमधला आणि लवकरच पुण्यात येण्याचं आश्वासन देऊन आता आपण भारताच्या दिशेने अग्रेसर झालेलो आहोत. चला तर जाऊया भारतामध्ये आणि पुन्हा येण्याचं प्लॅनिंग करूया. सो छान जेवण आलेलं आहे, ज्यूस आलेला आहे, पेस्ट्री आहे, चना आहे. सो सीट अपग्रेड झाल्यामुळं आमची सरबराई चालू आहे इकडे. चला तर ताव मारूया जेवणावर. आणि आता भारतामध्ये आलेलो आहोत. रनवेवरून मुंबईमध्ये आपलं विमान उतरलेलं आहे. मुंबईत पाऊस आहे. सो चला जाऊया मुंबईवरून परत पुण्याला आणि आपलं रुटीन जे आहे ते पुन्हा सुरू होईल. छान गेले 4-5 दिवस आणि खूप मजा आली. सो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.